सगळ्यांना शुभ दुपारचे 1 वाजली आहे आणि आमचा स्वयंपाक चालू आहे. आणि सकाळी सगळं झाडून काढून पाणी मारून परत न लिंबाचा पाला बापूंनी इकडं पाणी चालू केलं होतं, परत नंतर बंद केलं. भिजवत होतं, कुठं गायब झालं काय बघ. सगळा राड्याने तर नको झालंय नुसतं बाई. साऱ्या दारात राडा. ए ज्ञानेश्वरी, अगं स्कूटी सावली लाव की. हो उन्हातच लावली या. चार्जिंग आहे का? आणि सांडगं घालायचं तर डाळ दळून आणायची या, म्हणून मटकीची डाळ हो का छान अशी उन्हाला लावली. म्हणलं उन्हाला वाळवल्यावर मस्त आणि छान सांडगं लागतात म्हणून उन्हात ठेवली. हा तिला भ्या वाटतं गाडी. आय 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 अप्सरा, दमानी गाडीला लय भीती. इकडं सावलीला लाव गाडी आतमध्ये नेऊन जा. सांडगं घालायच्यात, डाळ दळून आणायची. आणि इकडं कसं चाललंय बघा. आमच्यात चालल्या तर वड्या करायच्या. आता ते दुर्कडजार वड्या लागते आणि त्याला जागा बघितलं का? हवा नाही. हवा सोड कशाला, शेती वाहून दे की. नाही शिजलं. त्याचा गेला वाल आणि एकाचा गेली लबन. कसं चाललंय त्या शिट्टे त्याला लागून लावलंय आपण. शुभ्रा इकडे की, तुझ्याकडे एक काम आहे, इकडे की. अगं ते तू गळ्यातलं कसलंय ते मला सांगितलंच नाही. तुला आवडलं का नाही? कसलं हया? आणि तुला आवडलं का? मग आणि किती आणू? 2-4 आणू वय. आणि 2-4 आणू वय. तू येते का मग? तुला घेऊन जाऊन 2-4 आणते एकदाच. येते. आणि काय आणायचंय? होय, आणि काय आणायचंय? हा मेहंदी का नील पेंट लाव. आणि काय करायचंय? ना पहिलेच पण लावायची होय पया. आणि काय? मेहंदी कुठं नाही जायचंय तुला? होय ग. होय, कुठं जाती? हाय तो नको कुठं. मग आता पपी दे. एवढं आणलंय तर मासंग तर तो पपी दिल नाही मला. मग परत नाही आणणार बाबा काय. काय मी म्हणते एवढं जेव्हा लागतं पाहिजे. मेहंदी नील पेंट लावती का गण? नखपालिश लावती का गण? आणि काय लावती का गण? होय ग. कुठं मिरवायची काय घेऊन आता? नटाच्या जन्माला आलेत बाई. होय हो मॅडम. आणि आई कुठे गेली तुझी? तिकडं कुठं? घरी ठेवली होय आईला. का ग? का नाही आणली संग गाडीत बसून तिला? होय, कोणाला? होय. आणि एकदा काय कोंबड्या चारती का ती? चारती होय. तू अंडी खाती का? खाती होय. नाही आता ती मेहंदीत बिजी ती. आता तिला मेहंदी काढल्याशिवाय सुट्टी नाही. चला, आमच्या आईनं आप्पा आली होती. आमची आई लय दिवसात आली या. आय आमच्या आजारी होती, ती नीट झाली. आय आमची नीट झाली आता, त्याच्यामुळे आई फिरायला लागली. काय म्हणली? तिला तरी काय म्हणायचंय आता? कुणी जाय नाही तिकडं, फिर का नाही, त्याच्यामुळे तिला ध्यान होत आहे आता. मेहंदी काढली या. चल बाय, त्या वड्याला जाळ फुकून दे, नाहीतर त्या वड्या खायच्या टाकून द्यावा लागायच्या. काय ती लिंबाचं लाकडून तीन सगळा दूर चाललाय. काय करते गॅसवर मांडायचं का? पातेलं तर असं काळं झालंय, मापच नाही त्याला. काय पातेलच लय पातळ झालंय. अगं निघतं ती सवय निघतं. सरपण सोडलंय आता. सरपण आणायचं सगळ्यात. आता काय नाही, निवांत बसायचं. निवांत आता काम आहे. आता आम्ही सांडगं घालायला चालू करणार आहे ना. आता रानातलं काम हे सगळं ओके. आता रानात जायचं नाही, काही नाही, मस्त आपलं लिंबाखाली रोज. कुठल्या सांगितलंय उन्हाचं काम करायला? बापूला सांगितलंय. बापू कोथमीर काय टाकू नका आता उन्हाळ्याचं, उगं तरच द्यावं नका. बापू म्हणलं मी माझ्या पुरतीच टाकणार आहे आणि रोज एकच वापा उपाडणार आहे. रोज 100 पेंडीच उपाडणार आहे. मी म्हणलं बरं.
तुमचं तुम्ही काही बी करा परत ना काय परत मग काही बी करा मग काय करायचंय आपण काय करायचं चला कणिक मळायची नाही मी सांगितलंय की त्यांना थोडीच टाका म्हणून आम्हाला आता काम आहे आमचं उन्हाळी काम चालू करणार आहे शुभ्रा चला आता बाय बाय कर ह्यांना बाय बाय कर म्हणा बोल ना काय नाही बोलत नाही काय नाही बाय मग तिला नाही बोलाय तिला नाही बोलाय नाही ना बोलाय बाय मग बाय बाय बळच रोजाने लावल्या ग कणिक मळायची आता टाकी भरली तर कामात काम हरे राम सारखं काम दुसरंच काहीतरी पुरवलेलं असतं पाणी गेलं सगळं खाली धड झाड आणला नाही कुठंच नाही बाटू काय कराय पाणी आता कमी कमी येईल उन्हाळा वाढायला लागला की पाणी कमी होईल त्याच्यामुळे सारखं जपावं लागतं झाडांना सोड कुठं सोड थोडं गरगरीत दिसतंय ना असं फुलांच्या झाडांना पाणी दिल्यावर बरं वाटतं आई ना लय दिवसातून आई होती चला म्हणलं तर काहीतरी चला स्वयंपाक करायचा होता परत न काकी पण यायच्या दीदी यायची घेऊन यायच्या सगळे यायच्यात ती कवा येतात काय माहीत नाही तेव्हा म्हणलं करून ठेवा स्वयंपाक बाय सगळ्यांना शुभ दुपार